घरामध्ये शंख पाहिजे. एक डावा शंख आहे, एक उजवा शंख आहे. त्याची माहिती देतो. डावा का ठेवावा, उजवा का ठेवावा, थोडंसं ऐकायचं नाही पण आपल्याला. आणि विशेष म्हणजे गरुड घंटी आपल्या कशात पाहिजे, देवघरात पाहिजे. गरुड म्हणजे अशी हात जोडलेली. आपल्याकडे कशी घंटी असते सांगता येत नाही. काही काहीच्या देवघरात घंटीच नाही, त्याच्यामुळे देव जेवतच नाही. लक्षात, घंटी वाजवल्याशिवाय देव उठत नाही, घंटी वाजवल्याशिवाय देव जेवत नाही, आणि घंटी वाजवल्याशिवाय देव झोपत नाही. हे लक्षात राहू. म्हणून देवाला उठवायचं असलं तरी घंटी वाजवावं लागते, देवाला जेवू घालायचं असलं तरी घंटी वाजवावं लागते, आणि देवाला संध्याकाळी शयन करायचं असलं तरी घंटी वाजवावं लागते. आणि ज्याच्या घरात ही घंटी असते, नुसती वाजली, जेवढ्या घरात तिचा गुंज आवाज जातो, जेवढ्या जागेमध्ये, तेवढ्या जागेत कुठल्याही प्रकारची सर्पाची किंवा कुठल्याही प्रकारची वाईट शक्तीची प्रवेश होत नाही. तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची भूतबाधा होऊ शकत नाही. एवढ्या त्या घंटीचा आवाजाची शक्ती असते, पण आपण कधी ठेवतच नाही. शाळांनी संत पूजनासाठी इकडे यायचंय. व्यासपीठावर विराजमान संत जे आज दर्शनासाठी आले, दर्शन देण्यासाठी आले, परमपूज्य स्वामी विमलगिरीजी महाराज दहेगाव जी महाराज, अच्युत महाराज, सर्वांचे एकदा टाळी वाजून स्वागत करावं. यानंतर गगनगिरी भक्तमंडळ मंगळापूर या ठिकाणाहून बादशाह पवार, तानाजी भोकनळ, शंकर वाळके, दीपक पवार, बाळासाहेब बारेकर, सतीश पवार, सुनील पवार यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी पूजनासाठी स्टेजवरती यायचं आहे. गगनगिरी भक्त मंडळाचे खेड या ठिकाणून आलेले भाऊ आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती या ठिकाणी पूजनासाठी यायचं आहे.
जय जय गुरु महाराज, 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 गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वंदे देवमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पद्मभूषणं मृगधरं वंदे पशूनां पति वंदे सुरशिशांगवंदनयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं वंदे शिवं शङ्करं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा हृदयारविन्दे भवानी सहित
मज कोण तारी भयानक भीम विक्राळ भक्त लीला विनोदी करी काम भक्त तो रुद्र विश्वम परमहरी तुझ वीर शंभो मज कोण तारी तुझ वीर शंभो मज कोण तारी नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की सियावर रामचंद्र। ओम चैतन्य गगनगिरी जी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिट सर्व भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा बोला। जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। 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 जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। 2 मिनिटं सर्वांच्या हात. हे बघा आपण कायम असे वर हात करायला लावतो. ही जी स्थिती आहे, ही अवस्था जी आहे, ज्या वेळेस तुम्ही कदाचित मिलिटरीमध्ये बघितलेलं असेल, समोरून जर दुश्मनाने कदाचित सिलेंडर करून दिलं तर ते दोन्ही हात वर करतो, आता मी तुझा आहे, मी माझा राहिलो नाही. तसंच आपण देवाला पूर्ण समर्पित करण्यासाठी हे 2 हात वर करायचे असतात. लक्षात राहा की देवा तेरा तुझको अर्पण. आता म्हणून 2 हात असे वर केल्यानंतर आपण टाळी वाजायची राहते. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांनी पुन्हा पण मुखातून आवाज कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम 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 गगनगिरी बोलो ओम गगनगिरी 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 ओम ओम बोलो नमः शिवाय जनार्दनाय गगनगिरी बाबा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल 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 माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा
शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं ओम चैतन्य गगनगिरीजी महाराज योगी गगनगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीमध्ये विशेषतः तपोपूर्ती सोहळा आहे आणि तो तपपूर्ती सोहळा आपल्या पंचकृषीने आणि कोंडली गावाने अगदी ऐतिहासिक करून दाखवलेला आहे. डोळ्याचे पार न फिटेल असं इतिहासच घडवला आणि म्हणून भाग्यवान आहात तुम्ही सर्व भाविक भक्तगण माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येनं शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलात. ही कथा भागीरथी गंगा आहे. जे जे आले यात ओलेचिंब झाले, न्हावून पवित्र आणि पावन झाले. अशा या पवित्र व्यासपीठावर परमपूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचं जन्मगाव आहे दहेगाव आणि दहेगावमधून आमचे परमपूजनीय स्वामी विमलगिरी बाबा आले. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. पंचदश नाम जुना आखाडा आमची जिथं कायम भगवान दत्तात्रयाची अखंड सेवा चालू आहे असे दत्तगिरी महाराज त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. परमपूजनीय 108 श्रीमंत लखनगिरीजी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. परमपूज्य बालकगिरी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. परमपूजनीय स्वामी आमचे अच्युतगिरी महाराज आहे, त्यांचेही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. पाटील बाबा आहे, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. जवळचे बाबांचं नाव काय? हां, सुरेंद्रगिरी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. खोपोलीहून आलेले बाबांच्या सेवेतली एक शिदोरी, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. काय नाव त्यांचं? विजय भाऊ, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आमचं भजनी मंडळ, कारण दत्ताला म्हटलं अरे दत्ता आज खूप कार्यक्रम झाले, अनकईच्या डोंगरापर्यंत सकाळीही रात्री प्रवास करून निफाडला आणि परत इथंही अंबोऱ्यामध्येही थोडंसं 1 तास अर्धा 1 तास प्रदोष पंगत झाली. म्हणलं दे आज चालू करून बाबा आणि म्हणून दत्ता महाराज या ठिकाणी त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आमचे मेघने सर आहे, गोपाल दादा आहे, आणखीन इकडे चंदू भाऊ आहे, दीपक आहे, मंडलिक आहे, अजून बलराम, सगळ्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत. बासरीवाले उपस्थित भाविक भक्तगण, आपण फार दूरदूरून आलात. आता आमचा रविदादा सांगत होते रे महाराज की बाबा ही इथून आले ते तिथून आले. बाबांनो, ज्या महात्म्यांनी जगाच्या कल्याणा संतांची होती देह कष्टविती परोपकारासाठी देह झिजवला आहे, त्यांनी आपल्याला प्रत्येकाला काही न काही दिलेलं आहे. लक्षात राहू द्या. गगनगिरी बाबा असो, सद्गुरू जनार्दन स्वामी असो, आणि म्हणून ती आस, ती ओढ तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही 40 गाव असो की खोपोली असो की कुठलं पुणा असो, तुमची जी ओढ आहे, जे काही येण्याचं जे केंद्रबिंदू आहे, जे लवचुंबक आहे, ते म्हणजे संत आहे. ते आपोआप खेचून आणतात की नाही आमच्यासाठी यांनी आमचं घर पूर्ण घराचं कल्याण केलेलं आहे, सुखाचं संसार आमचा केलेला आहे, म्हणून तुम्ही आपोआप तुमचे पाय वळतात. भाग्यवान आहात तुम्ही. अशी शिवमहापुराण कथा
वास्तविक आमच्या धावपळीमध्ये थोडंसं प्रयागराजवरून आम्ही थोडं नियोजन करून आल्यामुळं थोडंसं आमचं घसं वगैरे थोडंसं तकलीफ होती, परंतु बाबा संत महात्म्यांनी करून घेतली. बाबाजींनी ही कथा फार गोड आहे, काय सांगावं तुम्हाला. आणि थोडंच वेळ तुम्हाला दिलं गेलं. आता राजगुरुनगरचे, पुण्याचे, खेडचे तिथले भक्तमंडळ जवळजवळ 6 महिन्यापासून मागं लागले, बाबाजी कथा द्या. पण आता त्यांच्या नशिबात आहे की नाही, कुठे आहे का खेडचे, कुठे. धन्यवाद, मिळेल तुम्हाला पण. आणि म्हणून आपण आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. खरंच धन्य आहात तुम्ही. तुमचं आम्ही खरंच टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आहोत. विशेषतः या ठिकाणी जे काही आपण एवढ्या मोठ्या संख्येने येतात कथा श्रवण करण्यासाठी, ही कथा ज्यावेळेस आपण आज मंगळवार, तुम्हाला काल सांगितलं भूम प्रदोष आहे. कोणता प्रदोष आहे? आजचा प्रदोष कसा आहे, काय नाव आहे त्याचं? मंगळवारी येणारा. आता आपण आपल्या पत्रिकेमध्ये मंगळाचा जर दोष असेल तर आपण कुठं जातो? अंमळनेरला जातो, कोणी उज्जैनला जातो. बाबांनो, जर तुम्हाला मंगळाचा दोष असेल पत्रिकेमध्ये तर कुठंच जायची गरज नाही. त्यांनी फक्त भूम प्रदोष केला, मंगळवारचा उपवास केला की त्याचा पत्रिकेतला दोष निघून जातो. एवढी शक्ती त्या प्रदोषमध्ये आहे, पण आपल्याला माहीत नाही. या ठिकाणी साधू संत पण आलेले आहेत, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत. या ठिकाणी आपल्याला 2 मिनटं आपले जे विखे पाटील आहे, यांची सुनबाई आहे धनश्री ताई, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. आत्ताच धनश्रीताई विखे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कुनोली गावाच्या वतीने आणि आश्रमाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. टाळी वाजवून स्वागत करावं. मी कोणाला तरी विनंती करतो आपल्या भक्त परिवारापैकी की त्यांना शाल आणि पुष्पहार आणि इथं व्यासपीठाच्या इथं जी व्यवस्था आहे इथं आणण्याची व्यवस्था करा. तसेच सौ सायली अमोल वरपे, सौ नूतन जालिंदर वरपे, सौ जानवी सुनील वरपे आणि श्री सुरेश थोरात हेही इथं आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे कनोलीकरांच्या वतीने.
असलेले मान्यवर स्थानापन्न झालेले आहे आणि आता लगेचच कथेला सुरुवात होईल। नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय हर हर 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 बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले 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 नमः शिवाय बोले नमः शिवाय हर हर बोले मी विनंती करतो सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांना की त्यांनी आपलं या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। आज इथे शिवमहापुराणचं 6वा दिवस चालू आहे, कथा चालू आहे आणि नक्कीच गुरुमाऊली इथे खूप छान पद्धतीने सर्वांचं कथेद्वारा मार्गदर्शन करत आहे आणि मला खात्री आहे की त्यांनी सांगितलेलं ज्ञान किंवा त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्याचं आवरण आपण आपल्या आयुष्यात नक्की करावं आणि तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या कथेसाठी दररोज येत आहेत त्यासाठी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि ह्या कथेसाठी मी पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं शुभेच्छा देते। धन्यवाद। धन्यवाद ताई। नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। या ठिकाणी ताईंचं आपण पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू। धन्यवाद, आपण आलात। गगनगिरी बाबांचं या ठिकाणी तपोपूर्ती सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं शिवमहापुराण कथा ही गंगा ही भागीरथी या गंगेमध्ये गेल्या 6 दिवसापासून अतिशय उत्साहानं मोठ्या आनंदानं या ठिकाणी सर्वजण स्नानार्जन करत आहे। आपण भूम प्रदोष बघत होतो, मंगळवारच्या दिवशी येतो, शनी प्रदोष शनिवारच्या दिवशी येतो। आज आपलं भाग्य आहे की आज भूम प्रदोष आहे। तर मला सांगितलं की जर भूम प्रदोष केला तर दोष निवारण, विशेषतः मंगळ हा प्रत्येकाच्या कदाचित राशीला असू शकतो नसतो, परंतु हा प्रदोष केल्यानंतर त्याचा दोष निवारण होतो। ऋण मुक्तीसाठी आपण हा प्रदोष केला जातो आणि भगवान शंकर भोले बाबा पिंडीमध्ये 9 ग्रहाचा वास आहे। आपण 9 ग्रहांची पूजा करतो, पण नाही 9 ग्रहांची पूजा केली आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती जर पाणी टाकलं तर 9 ग्रहाची पूजा त्याच वेळेस होते। म्हणून भगवान शंकराच्या पिंडीमध्ये विराजमान 9 ग्रह, 33 कोटी देवांचा तर वास आहेच। म्हणून ज्या वेळेस आपण भगवान शंकराच्या मंदिरात जातो, कधी कधी आपल्याला माहीत नाही राहत की त्या ठिकाणची पूजा कशी असावी, त्या ठिकाणचं जे आपण फूल वाहतो कशा पद्धतीने वाहावं, बिल्वपत्र वाहतो ते कसं वाहावं, ही जी काही विधी आपल्याला दिली त्या विधीप्रमाणे जर आपण पूजा केली तर निश्चित आपल्याला त्याचा अनुभूती येते, अनुभव येतो आणि म्हणून त्या पद्धतीने आपण करतो। आता 6 दिवसामध्ये आपण सर्वजणांनी श्रवण केलेलंच आहे। विशेषतः
असं सांगितलं जातं की आपण सकाळी उठलो की स्नान करतो, पण आपल्या घराजवळ गाय असते, असलीच पाहिजे. आपण शेतकरी आहोत, प्रत्येकाने गाय ही पाळली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आता एवढ्यामध्ये गाईला सुद्धा जो दर्जा दिला गेला, जवळजवळ 70 वर्षात मिळाला नाही, तो आता आपल्याला गोमातेला दर्जा मिळालेला आहे. हे लक्षात राहू. ती राजमाता झालेली आहे, पूर्ण राष्ट्रमाता झालेली आहे. अशा आईचं आपल्याला वर्णन या ठिकाणी, कारण पहिल्यांदा असायचं की गाईला घास दिला जायचा. पहिली चूल असायची, आता कुठं चूल आहे का हो? पहिली चूल असायची, चुलीमध्ये एक घास टाकलं जायचं. अजूनही असं सांगितलं जातं की जर आपण स्वयंपाक करताना थोडंसं पीठ घ्यावं, जर कदाचित आपण थोडंसं एक छोटीशी पोळी बनवली किंवा चाणकी बनवली किंवा चपाती बनवली आणि त्याला जर थोडंसं गूळ टाकला आणि आपण आपल्या मुलासाठी, आपल्या लेकरासाठी विद्यार्जन करण्यासाठी, त्याची बुद्धीची शुद्धी होण्यासाठी, त्याचा बुद्धी अंक वाढण्यासाठी जर पोळीमध्ये थोडासा गूळ दिला आणि गाईला दिला, तर त्या मुलाला ती भगवती गंगा मैया, ती साक्षात गोमाता विद्यादान केल्याशिवाय राहत नाही, अशी शास्त्र सांगत आहे. आणि म्हणून बाबाजी सांगायचे की पहिली भाकर गाईला. सकाळी उठून पहिली भाकर गाईची, ऐका रुक्मिणी पहिली भाकर गाईची. सकाळी उठून पहिली भाकर गाईची, ऐका रुक्मिणी पहिली भाकर गाईला. जनार्दन बाबा पुत्र माळसा आईचे, ऐका रुक्मिणी पुत्र माळसाई. जनार्दन बाबा पुत्र माळसाईचे, ऐका. म्हणजे पहिली झालेली भाकर कुठं दिली गेली पाहिजे? कुठं दिली गेली पाहिजे? गाईला. आता आम्ही सिटीत जास्त राहतो, आता पहिलीच भाकर गाईच्या नावाची असते आणि यांना जायचं राहतं ड्युटीवर. ती पहिली भाकर कुठं जाते? डब्यात जाते. कुठं जाते? डब्यामध्ये. शेवटची जी आहे तर आपल्या घरामध्ये जर कुत्र्याला दिलं तर असं सांगितलं जातं की 7.5 जाते, दुःख दारिद्र्य दूर. म्हणून ते शेवटी उरलं सुरलं आपण एकतरी पोळी कुत्र्याला द्यावी. पण शेवटीचं म्हणून पहिली जी भाकर आहे ती गाईच्या नावाची आपल्या पतिदेवाच्या डब्यात जाते. ती ड्युटीवर बिचारा निघून जातो. कोणाच्या नावाचं खातो बिचारा? हां, लक्षात येऊ राहिलं सगळ्यांचं. आणि शेवटी जे आहे ते कुत्र्याला राहतं ते स्वतः खाते. ज्यावेळेस तो ड्युटीवरून येतो तो गाईच्या नावाचं खाल्ल्यामुळे तो शेपटी हलीतच येतो बिचारा. लक्षात राहू द्या. वास्तविक म्हणून तो गायीसारखा स्वभाव बनतो. तो काहीच नाही, जय 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 बायको, तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू, असं. इथले नाही, आपल्या खेड्यातल्या बाबतीत, सिटीच्या बाबतीत सांगतो तुम्हाला. आणि म्हणून आणि शेवटची जी आहे जी कुत्र्याच्या नावाची राहते ती स्वतः खाल्ल्यामुळे त्याचं दारात पाय आणि घरात पाय भाव 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 सुरू करे, पचू देत. हे शास्त्र आहे. म्हणून आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली धार्मिक परंपरा खूप श्रेष्ठ आहे, अतिश्रेष्ठ आहे. तिला महत्त्व दिलंच गेलं पाहिजे. आमची ऐसी परंपरा, आमची ऐसी परंपरा, आमची ऐसी परंपरा, आमची ऐसी परंपरा. विनवी विष्णू दासा नारायण, विनवी विष्णू दासा विनवी विष्णू दासा नारायण,
ती टिकवतो आपण. आज आम्ही याला गेलो होतो अनकईच्या डोंगरावरती. तिथं फार मोठा कार्यक्रम होता. आम्ही सर्व तिकडनं आलो, थोडं थकून आलो होतो. तिथं आपल्या दक्षिण दिशेमध्ये अगस्त्य ऋषी का आले? आता आपल्याला व्यासपीठावर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ना. अगस्त्य ऋषी आहे राजस्थानचे. कुठले आले? कुठं? दक्षिण म्हणजे आपल्याकडे आले. का आले? सगळ्यांची बैठक चालली होती. आम्ही शेवटी गेलो. थोडंसं कार्यक्रम आम्ही करत 2-3 कार्यक्रम करत तिथे गेलो. जवळजवळ 100 महात्मा 50 महात्मा बसले होते. प्रत्येकजण बोलून थकून गेलो होतो महाराजांची वाट पाहता. मग आम्ही गेलो. म्हटलं आपण अगस्त्य डोंगरावर आलो, जिथं प्रभू रामचंद्र आलेले आहे, जिथं भगवान शंकर आले. परंतु आले का? काय कारण आहे? ज्यावेळेस भगवान शंकराचा आपण काल विवाह केला, त्या विवाहासाठी 33 कोटी देव आले होते. आपण किती आलो होतो माहिती का? अशीच गर्दी होती आपली. तसे सगळे देव लग्नाला आले. बरं, भोलेबाबाचं लग्न आहे, भूतव्याताळ सगळेच आले. पाहिले तुम्ही? सगळेच आले. गच्च भरलं ते. म्हणून पृथ्वी माता अशी कल्ल्या गेली होती. एवढा बोजा झाला होता. पृथ्वी माताने भोलेबाबाकडे सांगितलं, भोले बाबा एवढं सगळेचे सगळे आले, आज बोजा एका बाजूने झाला. मी कल्ल्या घडलेली कथा आहे. भगवान शंकरांनी सांगितलं काही काळजी करू नका. एकच माझा ऋषी आणि माझा शिष्य जाईल, तो दक्षिण दिशेला मी पाठवतो. कारण उत्तरेकडे हे लग्न होतं हिमालयात. आणि म्हणून अगस्त्य ऋषी दक्षिण दिशेला आले. फक्त किती एक संतांमध्ये किती अनमोल आहे, किती शक्ती आहे, किती भक्ती आहे, किती विशिष्ट प्रकार आहे. एक आचमनात समुद्र पिण्याची ज्यांच्यात ताकद आहे ते अगस्त्य ऋषी फक्त दक्षिण दिशेला आले, ह्या भागात आले आणि भागात येऊन उभा राहिले आणि समतोल साधलं गेलं. एका ऋषीने 33 कोटी देव भाजले होते आणि आमचे अगस्त्य ऋषी भाजले होते. लग्न लागलं गेलं. पण तेवढ्यात ते म्हणले, अहो महाराज सगळे लग्नाला आहे, मी एकटाच नाही आहे, मला पण लग्न बघायचं आहे. भगवान शंकरांनी सांगितलं, जरी दक्षिण दिशेत गेला असेल तर तिथून हे लग्न तुम्हाला दिसेल. त्यावेळेस सुद्धा एवढी सुविधा होत होती, लक्षात राहू द्या. तिथून लग्न पाहिलं आणि सावधान झालं. म्हणून त्या अगस्त्य ऋषींच्या आज आम्ही दर्शनाला गेलो होतो. सर्व चातुर्मासाची सांगता असते आणि चातुर्मासाच्या सांगतेच्या निमित्ताने फार मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम. जसा आमच्या रविभाऊने सगळ्यांना आमंत्रित केलं. जागा राहत नाही. प्रसादाचं कसं काय नियोजन करतात काय माहिती, कुठून आणतात, त्यांचं नावही नाही माहिती, कोण कोण प्रसाद देतं. एवढा मोठा भंडारा आमच्या गगनगिरी बाबाच्या कृपेनं होतं. हे भाग्य आहे आपलं, लक्षात ठेवा. खूप भाग्य आहे. आशीर्वाद पाहिजे आहे सत्पुरुषांचा. कशी जेव घालतात एवढे लोक. बरं, दररोज एक दिवस नाही, दररोज यांचा भंडारा आहे. आपल्याला कथा फार चिंतनीय आहे. अर्धा 1 तास आहे. ताईला थांबायचं असेल तर थांबा. तुम्हाला पुढच्या व्यापाला जायचं असेल तर तुम्हाला आमची परवानगी आहे, काय हरकत नाही. हां, धन्यवाद आलात त्याबद्दल. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. बोला ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. भगवंताने आपल्याला किती छान व्यवस्था दिली. आपण गाय आणि आपल्यात किती फरक आहे. एकदा एक लग्न झालं छान, ब्राह्मणी होती. पण काही दिवसानं तिचे पतिदेव तिला सोडून गेले. तिचं नाव होतं सुमती. 11व्या अध्यायात ही कथा येते. आणि ती आपल्या पतिदेवाला, आपले पतिदेव सोडून गेले. काही दिवस आपल्या घरी राहिल्यानंतर आपल्या पित्याकडे आल्या, राहू लागले. पण माणसाचं जीवन कधी कधी बदलत असतं.
आणि म्हणून तिचं जीवन थोडंसं धर्माच्या अधर्माकडे गेल्यामुळं पित्यानं सांगितलं की तू तुझा रस्ता धर. ते एका जंगलात गेली. एका शिकारी होता त्याच्याशी लग्न केलं. तिथे राहू लागली. लक्षात घ्या ती काय खात असेल. आता शिकारी दररोज शिकार करायचा, मांसाहार करायचा, ही करू लागली. म्हणजे किती अधर्माकडं जीवन जातं. आपलं काय खावं काय खाऊ नये हां हेही आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला देवानं दात कसे दिलेले आहे. जेवढे जेवढे दात असे सुळे आहे ते मांसाहारी आहे, आणि ज्यांचे दात असे आहे ते कोण आहे, शाकाहारी आहे. जे वाटाने पाणी पितात ते शुद्ध शाकाहारी आहे, आणि जे जिभेने पाणी पितात ते मांसाहारी. तुम्ही कशाने पित्या? खरं सांगा ना. आता काही बोलायला काही हरकत आहे का? कशाने पाणी पित्या तुम्ही? वाटाने पित्या का जिभेने? परत वर बोट करा एखादा जिभेने पिता असेल तर. आज थोडा वेळ घेतला चालेल ना? आता काय 2-3 दिवस जरा म्हणून रविदादा चालेल ना? आजच्या दिवस थोडा. हे बघा प्रत्येक प्राणी पहा तुम्ही. गाय ही ओठाने पाणी पिती, बैल हे ओठाने पाणी पितो, मांजर जिभेने. बरोबर? वाघाजवळ जाऊन पहा बरं कशाने पाणी पितो तो? जिभेने पाणी पितो. बरोबर आहे का नाही? मांजर वाघ हे सगळे जिभेने पाणी. मग म्हणून जे जिभेने पाणी पितात ते मांसाहारी. जे जिभेने पाणी पितात ते मांसाहारी, आणि जे होटाने पाणी पितात ते शुद्ध शाकाहारी. लक्षात घ्या. बैलापुढं गाईपुढं तुम्ही मांस आणून टाका ती कधीच खाणार नाही. आणून बघा तुम्ही खाल्लं तिने. आणि त्या वाघापुढं गवत टाकून पाहतो खातो का? त्याचं हे खात नाही याचं ते खात नाही, पण माणूस दोघायचं सोडित नाही. खरं सांगा हां याला सर्वच चालतं. आणि म्हणून बाबांनो शुद्ध शाकाहारी आपलं जीवन आहे. शिवमहापुराण कथा तुम्ही श्रवण करतात म्हणून सांगतो की ज्या अर्थी तिनं सगळंच खायला सुरुवात केलं, मांसाहार करायला सुरुवात केली, मद्यपान करायला सुरुवात केली. असं करता 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 एक दिवस आला. शिकारीला आपला पती निघून गेला आणि तिला भूक लागली. ती रात्री गोठ्यात गेली. बकरे आहे तिच्या गोठ्यात, सगळं होतं, पण तिला वाटलं एखादं बकरू म्हणून तिने वासरूच कापलं. लक्षात घ्या. बकरू म्हणून काय कापलं? वासरू कापलं तिने, वासरू. आणि वासरू कापलं ते खाल्लं पिल्लं. आणि तिने सकाळी पाहिलं अरे आपण बकऱ्याच्या जागी वासरू कापलं. म्हणून तिच्या मुखातून काय निघालं? ओम नमः शिवाय. एकदा निघालं. किती? एकदाच, फक्त एकदा निघालं. भाग्यवंतांनो याच्यावर चिंतन आहे. फक्त एकदाच ओम नमः शिवाय. बोले बाबा काय झालं? कारण ते ब्राह्मण असल्यामुळे तिला देवाचं स्मरण झालं. तेवढ्यांदाच झालं. फक्त ओम नमः शिवाय म्हटले. विचारले शिव 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 असं केलं तिने. फक्त शिव म्हटली आणि परत आपल्या आपल्या मार्गी निघून गेली. काही दिवसांनी तिला मरण आलं आणि ती दुसऱ्या जन्मामध्ये, तुम्हाला सांगतो, एक चांडाळ योगामध्ये जन्माला आली. परंतु जन्मताच मागच्या जन्माचं एवढं पाप होतं तिला डोळे नव्हते. जन्मताच डोळे नव्हते. अंगाला कुष्ठरोग होता. डोळ्याने आंधळी होती. अंगाला कुष्ठरोग होता. आणि जन्माला येताच आई आणि वडील गेले होते. बघा किती दुःख तिच्या वाट्याला आलं असेल. म्हणून बाबांनो 10 वेळेस एकदा कर्म करताना विचार करा. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. कर्म करताना फार विचार करायचा आपण. ज्यावेळेस ते अगदी अशा अवस्थेत फिरत असताना तिला भूक लागायची. भूक लागत असताना ती गावोगावी मागायची. एक दिवस गोकर्ण अशा पवित्र क्षेत्रावर यात्रा होती. आणि एकदा तरी आयुष्यात गोकर्णाचं दर्शन करून या की जिथं भगवान शंकराचं आत्मलिंग आहे. जे रावणाने आपल्या आईच्या म्हणजे केवळ दररोज पूजा होईन म्हणून घेऊन गेलेली होती. परंतु ते तिथंच राहिलं. कारण रावणाची आई दररोज वालुका पूजन करत होती. वाळूचं पिंड तयार करायची आणि दररोज पूजा करायची. सांगितलं हे काय पूजन करते? मी स्वतः भगवान शंकरालाच घेऊन येतो. एवढी ताकद होती रावणात. म्हणून
तिथं गणपती बाप्पाने रूप धारण केलं आणि ते तिथंच थांबलेलं आहे. ती जागा म्हणजे अतिशय पवित्र जागा. एकदा तरी अनुष्ठान तिथं झालं पाहिजे, एकदा तरी दर्शन त्या स्थानाचं झालं पाहिजे. त्या स्थानाला सगळी गर्दीच गर्दी निघाली आणि ही पण त्यामध्ये निघाली गर्दीमध्ये. चला कुठं चालले म्हणे गोकर्ण, लय मोठी यात्रा. हिला वाटलं काहीतरी खायला भेटेल, भूक लागली आपल्याला, भिक्षा मागून खाऊ. तिथं गेली ती. गोकर्ण पवित्र क्षेत्रावरती गेल्यानंतर शिवरात्रीचा दिवस होता. तिला भूक लागलेली होती. भिक्षा आण देई, मला भूक लागली, कोणीतरी खायला द्या, मला भूक लागली आहे, कोणीतरी खायला द्या, अशी मोठ्याने ओरडत होती. शिवरात्रीचा उपास प्रत्येकाला, लहान लेकरापासून वृद्धापर्यंत हा उपास असतो. पूर्ण अखंड भारतामध्ये प्रत्येक जण हा उपवास करत असतो. शिवरात्र आहे म्हणून प्रत्येक जणी त्या दिवशी उपवास केल्यामुळं त्यांच्याकडे काहीच नसताना एकाने बेलाचं पान घेतलं आणि तिच्या हातावर ठेवलं. तो होता शिवरात्रीचा दिवस. आणि ते पान तिने पाहिलं, ही खायची वस्तू आहे का, असा तोंडाजवळ नेलं. तिला ती वास काही दिसाना, अरे हे काही खायची वस्तू नाही. आणि तिने रागा रागा ते पान फेकलं, भगवान शंकराच्या पिंडीवर जाऊन पडलं. लक्षात राहा, तोच दिवस शिवरात्रीचा होता. न खायला भेटल्यामुळे उपवास घडला. त्या ठिकाणी चुकून बेलाचं पान आणि मंत्र कानावर ऐकायला येत होते. फक्त मागच्या जन्मातलं शिव हा शब्द तिच्या मुखातून निघाल्यामुळं ह्या जन्मात गोकर्ण क्षेत्रावर बेलाचं पान पडलं. तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकताय, काय तुमच्या जन्माचं भाग्य असेल. मागच्या जन्माचं शिव अक्षर ह्या जन्मामध्ये तिला गोकर्ण क्षेत्रावर घेऊन गेलं. म्हणून म्हटलं शिव शिवर अक्षर दोन, जो भजे रात्रंदिन, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार. परमार्थाचे देची घरा, परमार्थाचे देची घरा, परमार्थाचे देची घर, परमार्थाचे देची घर. धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार. शिव मागच्या जन्माचं शिव या जन्मात कामाला मंदिरात गेली. चुकून बेलाचं पान पडलं, रात्रभर पूजा झाली. सकाळी आपल्या घराकडे निघाली, ताप आला, क्षेत्रावरती तिला मरण आलं. लक्षात घ्या. मग आता आयुष्यभर पाप होतं, जायला कुठं पाहिजे होतं, कुठं जायला पाहिजे होतं, यम धर्माकडे जायला पाहिजे. यम धर्मातले लोक घ्यायला आले पाहिजे, नरकात जायला पाहिजे. नाही, तिथं मस्तपैकी कपाळाला भस्म लावलेलं आहे. आपण म्हणतो भस्माले पुनी प्रभात काळी, मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौन गेले मुनी बसे प्रभू जवळ. कपाळाला भस्म लावलेलं आहे. ह्या बाबांच्या हातात जसा त्रिशूळ आहे. बाबा तुम्हाला एवढी कशी शक्ती दिली, तुम्ही 2-2, 3-3 तास नाचतात, तांडव करतात, भोले बाबाचा अवतार घेतल्यामुळं. आणि आम्ही जर म्हटलं ना अर्धा एक तास हालायचं तरी आम्ही जागेवर बसतो. धन्यवाद तुम्हाला. भोले बाबाचा अवतार घेऊन तुम्ही या ठिकाणी दर्शन चांगलं होतं आहे. आणि म्हणून भगवान शंकरासारखा हातात त्रिशूळ आहे, कपाळाला भस्म आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहे, घ्यायला आले. यम धर्माने विचारले, हिने असं पुण्य काय केलं. म्हणे हिने हेच पुण्य केलं की शिवरात्रीचा उपाशीला घडला. हिच्या हातातून एक बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर गेलं आणि म्हणून हिला आम्ही आता भगवान शंकराच्या कैलासात घ्यायला आलो. लक्षात राहू द्या, भगवंताचं एक नाम
कैलासापर्यंत धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा भोग भोग ज्ञान वाढेल संतान भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान काळकरी चरण सेवा करी त्यांची काळकरी चरण सेवा करी त्यांची धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकती शिवरात्रीची म्हणून भाग्यवान आहात की शिव महापुराणात शिव नुसतं म्हणलं तरी उद्धार आहे. आपण किती भाग्यवान आहात की जेणेकरून ही कथा आपल्याला श्रवणाला मिळते आहे. असं सांगितलं जातं, थोडंसं माहिती पाहिजे की आपल्या घरात देवघर असतं, ईशान्य कोपऱ्यात असतं. ईशान्य कोपरा हा भगवान शंकराचा कोपरा आहे. आपल्या घरात मुख्य माणूस निवृत्ती कोपऱ्यात बसलं पाहिजे. कोणत्या कोपऱ्यात बसलं पाहिजे? निवृत्ती कोपऱ्यात त्याचं बसण्याचं ठिकाण पाहिजे. आपल्या घरातला माणूस, व्यक्ती. काही काही लोकांचं काय, आता ईशान्य कोपऱ्यातच ते काय करतात, ज्या गोष्टी आपण टाकी आहे, आपण म्हणतो बाथरूम आहे, असं नको आहे. त्यांना आयुष्यभर दुःख राहतं. म्हणून ईशान्य कोपऱ्यामध्ये चप्पल सोडू नये. काही काहीचे दरवाजेच तिथे असतात, डोक्यावर ठेवतात देवाच्या. ईशान्य कोपरा ही भोलेबाबाची जागा आहे. म्हणून देवघरासाठी ईशान्य कोपरा आहे. त्या देवघरामध्ये शंख पाहिजे. एक डावा शंख आहे, एक उजवा शंख आहे. त्याची माहिती देतो. डावा का ठेवावा, उजवा का ठेवावा, थोडंसं ऐकायचं नाही पण आपल्याला. आणि विशेष म्हणजे गरुड घंटी आपल्या कशात पाहिजे? देवघरात पाहिजे. गरुड म्हणजे अशी हात जोडलेली. आपल्याकडे कशी घंटी असते सांगता येत नाही. काही काहीच्या देवघरात घंटीच नाही, त्याच्यामुळे देव जेवतच नाही. लक्षात, घंटी वाजवल्याशिवाय देव उठत नाही, घंटी वाजवल्याशिवाय देव जेवत नाही, आणि घंटी वाजवल्याशिवाय देव झोपत नाही. हे लक्षात राहू. म्हणून देवाला उठवायचं असलं तरी घंटी वाजवावं लागते, देवाला जेवू घालायचं असलं तरी घंटी वाजवावं लागते, आणि देवाला संध्याकाळी शयन करायचं असलं तरी घंटी वाजवावं लागते. आणि ज्याच्या घरात ही घंटी असते, नुसती वाजली, जेवढ्या घरात तिचा गुंज आवाज जातो, जेवढ्या जागेमध्ये, तेवढ्या जागेत कुठल्याही प्रकारची सर्पाची किंवा कुठल्या प्रकारच्या वाईट शक्तीची प्रवेश होत नाही. तुमच्या घरात कुठल्या प्रकारची भूतबाधा होऊ शकत नाही. एवढ्या त्या घंटीचा आवाजाची शक्ती असते, पण आपण कधी ठेवतच नाही. शालिग्राम पाहिजे. शालिग्राम कोणाच्या घरात असतो, कोणाच्या घरात नसतो. आणि म्हणून शालिग्राम म्हणजे भगवान शिव जिथं आहे तिथं शालिग्राम पाहिजे. शंख हा भरलेला पाहिजे पाण्यानं. आणि तो शंख ज्यावेळेस आपण पाण्याने भरलेला शंख ज्यावेळेस सकाळी खाली करणार, त्यावेळेस ते पाणी घ्यायचं आणि सगळ्या घरामध्ये शिंपडायचं असतं. लक्षात घ्या. किंवा ज्या घरात आपण पिंडीला स्नान घालतो, ते पिंडीचं स्नानाचं पाणी थोडं लेकराला द्यायचं असतं आणि सगळ्या घरामध्ये शिंपडायचं असतं. किंवा एक दिवस गुरुवार सोडून दररोज आपल्या घरामध्ये बादलीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं असतं आणि पूर्ण घराला मिठानं पोचारा द्यायचा असतो घराला. लक्षात घ्या. कोण कोण देतं? धन्यवाद. तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, कारण ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आम्ही 2-4 दिवसात आम्हाला सांगता नाही आलं काही, परंतु हे याच्यामध्ये एवढंच दिलेलं आहे. उद्या मात्र पूर्णचे पूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती, फक्त वहीन पेन घेऊन या. उद्या मात्र जेवढी सांगता येईल तेवढं आम्ही उद्या सांगणार आहे.
शिवमहापुराण कथेतलं कशी पूजा असावी, कसं देवघर असावं, कसं सगळ्या गोष्टी म्हणजे जेणेकरून आपल्याला सुख समृद्धी घरामध्ये कायमचा आनंद किंवा आपल्याला पितृदोष असेल तो कसा जाईल, त्याच्यामधून आपल्याला कसं प्राप्त होईल, ती सगळं कुलदैवता जर माहीत नसेल तर घरामध्ये देवघरात आरसा ठेवायला सांगितलेला आहे. काय ठेवायला सांगितलं? आरसा ठेवायला.